मी अन्वी तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते। तर माझा आजचा थंबनेल आणि माझं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की माझा हा आजचा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे। तर फायनली आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। त्यामुळे त्यासाठीच मी हा तुमचे आभार मानण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। आई अंबाबाई तुम्हा सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवू दे ही तिच्या चरणी प्रार्थना। खरं तर हा व्हिडिओ मी मागच्या आठवड्यातच पोस्ट करणार होते, पण काही ना काही कारणास्तव ते राहून गेलं आणि मला शक्य झालं नाही हा व्हिडिओ पोस्ट करणं। पण आज ठरवलं की काही करावं, हा व्हिडिओ पोस्ट करावा, कारण माझ्या आनंदात मला तुम्हाला देखील सहभागी करायचं होतं। तर माझा यूट्यूबचा प्रवास सांगायचा झाला तर फार खडतर होता, कारण घरची सगळी कामं मॅनेज करून लहान बाळ असल्याने त्याच्याकडेही तेवढंच लक्ष देणं हे मला फार अवघड होत होतं। म्हणजे सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम मॅनेज करणं मला पॉसिबल होत नव्हतं आणि त्यामुळे एवढी चिडचिड व्हायची की वाटायचं की नाही पास माझ्याने आता म्हणजे काहीच होत नाहीये, काहीच करू शकत नाहीये। कसं असतं की आपण म्हणजे एक गोष्ट ठरवून करायचं म्हणतो, बट पुढे आपल्याला काय वाढून ठेवलेलं असतं हे माहीत नसतं आणि ज्या गोष्टी आपण करायचं म्हणतो त्या राहून जातात। माझ्याही बाबतीत फारसं असंच व्हायचं। मग एक दिवशी ठरवलं की मला आता काही हे जमत नाही आणि मला हे ते इथंच थांबवते, माझ्याकडनं काहीच शक्य होत नाही, मला युट्यूबचं जमणारच नाहीये, मला काहीच होत नाही। म्हणजे पूर्ण एक निगेटिव्ह माइंडसेट झाला होता की मला नाही जमत आहे, मला आता हे बस स्टॉप करायचं आहे। बट माझ्या मिस्टरांनी माझी समजूत काढली, त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला, भरपूर गोष्टी समजवल्या, कसं मी काय करू शकते याच्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि फायनली मी मग शांत डोक्याने असा विचार केला की नाही आता मला म्हणजे काहीतरी आपल्याला जर काहीतरी करायचं आहे, आपल्याला आपलं युट्यूबचं करिअर जर करायचं आहे तर आपल्याला यातच म्हणजे यातनं मार्ग आपणच काढू शकतो, कारण आपल्याला काही करायचं आहे यासाठी आपणच योग्य म्हणजे डिसिजन्स घेऊ शकतो। तर मला मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी माझं म्हणजे जे काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे घरची कामं, बाळाला सांभाळणं, ह्या गोष्टी मी कशा मॅनेज करू शकते या बाबतीत खूप विचार केला आणि त्यानंतर मग मी म्हणजे वेल प्लॅन म्हणजे माझ्या दिवसाची मी कशी सुरुवात करू शकते, कशा गोष्टी मॅनेज करू शकते जेणेकरून माझी घरची कामं प्लस माझ्या बाळाकडेही व्यवस्थित लक्ष देणं आणि माझं युट्यूबही व्यवस्थित मॅनेज करणं, असं सगळं गोष्टी मला कशा पद्धतीने करता येईल ह्याचे मी एक प्लॅनिंग केलं आणि मी तशा पद्धतीने माझं काम सुरू ठेवलं। योग्य प्लॅनिंग केलं की योग्य मार्ग सापडतो, तसं प्लॅनिंग केल्याप्रमाणे मला योग्य मार्ग सापडला आणि मी माझ्या चॅनलवर रोज जो काही मला शक्य होईल तसा मी व्हिडिओ पोस्ट करायला सुरू केलं आणि फायनली मी त्यामुळे माझ्या यूट्यूबच्या पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचले आणि ते सर्व तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच शक्य झालं आणि आशा करते की तुमचा सपोर्ट मला पुढे देखील असाच मिळेल। बोलायचं तर बरंच काही आहे, बट एक्साइटमेंटमुळे शब्द सुचेना झालेत। तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की बऱ्याचदा काय होतं की आपण पूर्ण व्हिडिओ बघतो बट सबस्क्राईब करायचं राहून जातं। तर प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आमच्यासारख्या युट्यूबर्सना खूप प्रोत्साहन मिळतं। कारण मी पण म्हणजे जेव्हा माझा एक सबस्क्रायबर वाढत होता ना तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक असा वेगळाच आनंद असायचा की हा हळूहळू एक सबस्क्रायबर करत असं म्हणजे एक टप्पा आपल्याला गाठता येतो। म्हणजे जेव्हा 500 सबस्क्रायबर झाले होते तेव्हा पण मी खूप आनंदात होते की अरे फायनली मी 500 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचले आणि आता तर 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले। मला फार आनंद झाला आणि मला वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद।